नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंड्याची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तर ही 4 अंडी घेतलेली आहेत मी, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं, टोमॅटो आणि कोथिंबीर, फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे। तर आता आपण पहिला आधी हे वाटण करून घेऊया। टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण टाकलंय, तर टोमॅटो टाकून घेते, वरून कोथिंबीर टाकून घेते आणि याची पेस्ट करून घेते। तर अशा पद्धतीने पेस्ट बनवून झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करू। तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई आपली तापली की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। कढीपत्ता टाकायचा, नंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, घाटी मसाला मी 1.5 चमचे टाकणार आहे। तिखटाचं प्रमाण आपला रस्सा तुम्हाला ग्रेव्ही किती करायची त्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर हे सगळं आपण परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे, टोमॅटो, आलं, लसूणची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं। मस्त परतून झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी ते मिक्सरचं भांडं त्याच्यातच पाणी टाकून, आपल्याला ग्रेव्ही किती करायची आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी 1.5-2 ग्लास पाणी टाकलंय। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेते। आता हे इडलीच्या भांड्यामध्ये मी अंडी फोडून टाकलेली आहेत आणि त्या ग्रेव्हीमध्ये वाटी ठेवली आहे। त्या वाटीमध्ये पाणी ठेवलंय, कारण आपलं आता ते अंडं शिजेपर्यंत ग्रेव्ही कमी होणार ना, मग ते गरम पाणी टाकायला होईल। आणि आता हे मी इडलीचं पात्र मी त्याच्यामध्ये ठेवते, वरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण वाफ काढून घ्यायची 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही अंडं मस्त आपलं वाफ आलेली आहे, शिजलेलं आहे चांगलं। काढून घेते ते। इकडे ग्रेव्ही कमी झालेली आहे, तर हे वाटीतलं पाणी आपण त्याच्यामध्येच टाकायचं, गरम पाणी। आता हे वाफवलेला अंडा पण काढून घ्यायचं आहे। छान दिसतंय, बघू शकता तुम्ही, आणि मस्त शिजलेलं पण आहे। आता हे अंडा आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। मस्त आयडिया आहे की नाही? जास्त वेळ पण लागत नाही, आपला वेळ पण वाचतो। अंडी उकडा, सोला, हे करा ते करा, तर हे पटकन आणि मस्त ग्रेव्ही होते याची। तर आता हे 4ही अंडी याच्यामध्ये सोडून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। चांगली उकळी येऊ द्यायची ग्रेव्हीला। थोडंसं पलटी करून घ्यायचं, म्हणजे कसं ग्रेव्ही व्यवस्थित त्या अंड्यामध्ये मिक्स होते। झालेलं आहे हे पलटी करून। आता आपल्याला ही मी कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकायला, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेते आणि ग्रेव्हीमध्ये वरून आपण ही कोथिंबीर टाकायची आहे। तर मस्त ही अशी अंड्याची एक नवीन रेसिपी तयार झालेली आहे मंडळी, पाहू शकता तुम्ही। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।